रडू नको बाळा, तुला खायला देते, खायला देते, पाणी आणाया जाते, खायला देते, पाणी आणायला जाते. रामकृष्ण हरी माऊली. आज मी चाललेलो आहे करमाळ्याच्या दिशेने, जिकडे खरं तर आज आमचा संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम आहे. आणि खरं तर आपली दिंडी जी आहे ती दिंडी पुढे गेली. आणि मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो, तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला विठुराया म्हणजे अख्ख्या विश्वाची माऊली. आणि या माऊलीच्या प्रेमापोटी, तिच्यावरच्या श्रद्धेपोटी अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून वारकरी आपल्या या पंढरपूर वारीला येत असतात. काही एसटीने येत असतात तर काही पायवारीने येत असतात. पायीवारीने चालताना जे वारकरी आहेत ते दिवसभर आपल्या विठुरायाच्या नामाचा गजर करतात आणि संध्याकाळी कुठेतरी मुक्कामाला थांबतात. या मुक्कामाच्या ठिकाणी पायी चालून थकलेला वारकरी आणि त्या वारकऱ्याची सेवा कुठेतरी मनोरंजनातून करण्याच्या दृष्टीने दिव्यांग कलाकार आहेत, जे पंढरपूरमध्ये आपले अभंग, गवळण, भारुडाच्या माध्यमातून मतिमंदत्व, दिव्यांगत्व याबाबत जनजागृतीचे कार्यक्रम करत असतात. आणि त्यामुळं मला असं वाटलं की आपलं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने माहितीपत्रक आणलेले आहेत आणि खूप सारी अगरबत्त्या आणलेल्या आहेत. तर त्या लोकांना मी वाटणार आहे, जेणेकरून आपल्या कार्याची माहिती लोकांना होईल आणि आपलं काम समाजापर्यंत पोहोचेल. खूप सारे प्रवासी भेटतात, खूप सारी लोकं भेटतात, जी आपुलकीने आणि आदराने आपल्याला जय हरी माऊली बोलून आपल्या कार्याची माहिती घेतात. खरं तर नंदनवन जे कार्य आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं हा जरी माझा उद्देश असला तरी त्यामागचा मुख्य उद्देश हा की आपल्या दिव्यांग म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या बाबतीत जनजागृती व्हावी, त्यांच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर व्हावे. आणि कला हे एकच असं माध्यम आहे की जे समाजापर्यंत आपल्याला चांगल्या, साध्या आणि सोप्या भाषेत आपण आपलं काम पोहोचवू शकतो. आणि म्हणून तर हे मी व्हिडिओ बनवत आहे आणि ते आपल्या दिव्यांग ध्यासांच्या या यूट्यूब चॅनलवर टाकतो, ज्यामुळं अनेक लोकांना आपल्या या दिव्यांगत्वाबाबतची माहिती होते, अनेक गैरसमज दूर होतात आणि अनेक पद्धतीने आपल्या या नंदनवन कार्याला अनेक मदतीचे हात भेटतात. आणि म्हणून तर हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो. जय हरी.